श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, 23 सप्टेंबर रोजी आहे शारदीय नवरात्रातली दुसरी माळ. तर दुसऱ्या माळेच्या आईच्या रूपाचं नाव आहे ब्रह्मचारिणी. तर ब्रह्मचारिणी ह्या रूपाला आपल्याला पांढऱ्या फुलांची म्हणजे घटांना आपल्याला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावयाची आहे. त्यासोबतच शुभ रंग आहे लाल आणि आईला आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे साखरेचा. साखरेचा जर नैवेद्य दिला तर आपल्या घरातील सगळ्यांचं आयुष्य वाढतं, म्हणजे दीर्घायुष्य होतं, आपल्याला आरोग्य लाभतं अशी मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला ब्रह्मचारिणी आईला साखरेचा नैवेद्य द्यायचा आहे. तर आईच्या रूप हे एका हातामध्ये जपाची माळ आहे तर दुसऱ्या हातामध्ये पाण्याचा कमंडलू आहे. म्हणजे तपस्विनी स्वरूपाची शंभोंना प्राप्त करण्यासाठी कडक तपश्चर्या या रूपात आईने केलेली आहे. म्हणून ह्या रूपाचं जर आपण पूजन केलं, ह्या स्वरूपाच्या देवीचं जर आपण पूजन केलं तर आपल्यामध्ये सुद्धा शांतता आणि धैर्यता हे गुण प्राप्त होतात. त्यासोबतच या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करावयाच्या आहेत या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. आवर्जून स्किप न करता पहा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.